नमो भगवते वासुदेवाय. अथ नवमोऽध्याय. श्रीकृष्णाला उखळाला बांधणे. श्री शुकाचार्य म्हणतात, एकदा नंदराणी यशोदा घरच्या दासींना दुसऱ्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती. आतापर्यंत भगवंतांच्या ज्या ज्या बाललीलांचे वर्णन केले त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचे गायनही करीत असे. यशोदा जेव्हा दही घुसळत होती तेव्हा स्थूल कमरेवर ती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कंबरपट्टा धारण केला होता. पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध पाझरत होते आणि ते हलत होते. रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शिनले होते. हातातील बांगड्या आणि कानातील कर्णफुले हलत होती. चेहऱ्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते. वेणीत घातलेली मोगऱ्याची फुले गळून पडत होती. श्रीकृष्ण त्याच वेळी स्तनपान करण्यासाठी दही घुसळीत असलेल्या आईजवळ आला. तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणीत त्याने रवी पकडली आणि आईचे दही घुसळणे थांबवले. यशोदेने श्रीकृष्णाला मांडीवर घेतले व स्तनातून प्रेमाने पाझरणारे दूध ती त्याला पाजू लागली आणि त्याचे मंद हास्ययुक्त मुख न्याहाळू लागली. इतक्यात चुलीवर ठेवलेले दूध उतू जाऊ लागल्याने यशोदेने त्याचे पिणे संपण्याआधीच त्याला खाली ठेवून गडबडीने दूध उतरवण्यासाठी ती निघून गेली. यामुळे श्रीकृष्णाला राग आला. थरथरणारे लाल चुटूक ओठ दातांनी चावत त्याने जवळच पडलेल्या दगडाने दह्याचे मडके फोडून टाकले. डोळ्यात खोटे अश्रू आणले आणि मासघरात जाऊन कोणाला न कळत तो लोणी खाऊ लागला. उतू जाणारे दूध खाली उतरवून यशोदा पुन्हा त्या खोलीत आली. तेथे पाहिले तर दह्याचे मडके फुटलेले. ही आपल्या लाडक्याचीच करामत आहे हे तिने ओळखले. त्याचबरोबर तोही तेथे नाही हे पाहून तिला हसू आवरेना. इकडे तिकडे शोधल्यावर समजले की एक पालथ्या उखळावर श्रीकृष्ण उभा आहे आणि शिंक्यावरचे लोणी वानरांना घालीत आहे. शिवाय आपली चोरी उघडकीला येईल याच्या भीतीने चारी बाजूंना पाहत आहे. हे पाहून यशोदा पाठीमागून येऊन हळूच त्याच्याजवळ जाऊन पोहोचली. श्रीकृष्णाने जेव्हा पाहिले की आई हातात छडी घेऊन आपल्याकडे येत आहे तेव्हा उखळीवरून त्याने खाली उडी मारली आणि घाबरल्यासारखे दाखवून तो पळाला. योगी तपस्येने शुद्ध झालेल्या मनाने सुद्धा ज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही किंवा ज्याला प्राप्त करू शकत नाही त्याला पकडण्यासाठी यशोदा त्याच्या मागे धावली. अशा प्रकारे जेव्हा यशोदा श्रीकृष्णाच्या मागे धावू लागली तेव्हा थोड्याच वेळात स्थूल व हलणाऱ्या नितंबांच्यामुळे तिची चाल मंदावली. जोराने धावण्यामुळे वेणी ढिली होऊन तीत माळलेली फुले खाली पडू लागली. अखेर कसेबसे तिने त्याला पकडले. श्रीकृष्णाचा हात पकडून ती त्याला रागवू लागली. त्यावेळी हातून चूक घडल्यामुळे रडत रडत तो हाताने डोळे चोळीत होता. डोळ्यातून काजळ वाहून तोंडावर आले होते. नजर वर केली तर ती भीतीने बावरलेली दिसत होती. बाळ फार घाबरलाय असे पाहून तिच्या हृदयात माया दाटून आली. तिने छडी फेकून दिली पण असा विचार केला की याला जरब बसवण्यासाठी दोरीने बांधले पाहिजे. खरे पाहू जाता यशोदेला त्याच्या सामर्थ्याची कल्पना नव्हती. ज्याला बाहेर नाही की आत नाही, आधी नाही की अंत नाही, जो जगाच्या आधी अंती आत बाहेर असून जगद रूपातही आहे, जो सर्व इंद्रियांच्या पलीकडे असून अव्यक्त आहे, त्याच भगवंताने मनुष्य रूप घेतल्याने त्याला पुत्र समजून एखाद्या साधारण बालकाला बांधावे तसे यशोदा त्याला दोरीने उखळाला बांधू लागली. जेव्हा यशोदा त्या खोडकर मुलाला दोरीने बांधू लागली तेव्हा ती दोरी 2 बोटे कमी पडली. तेव्हा तिने दुसरी दोरी त्या दोरीला बांधली. जेव्हा ती सुद्धा कमी पडू लागली तेव्हा तिने आणखी एक दोर तिला जोडली. अशा प्रकारे जी जी दोरी आणून ती जोडत असे ती पुन्हा 2 बोटे कमीच पडत असे. यशोदेने घरातील सर्व दोऱ्या जोडल्या तरी सुद्धा त्या कमीच पडल्या. हे पाहून गोपी हसू लागल्या. त्यामुळे तिलाही हसू आले आणि आश्चर्य वाटले. श्रीकृष्णांनी पाहिले की आईचे शरीर घामाने ओलेचिंब झाले आहे. वेणी सैल होऊन फुलांची वेणी गळून पडली आहे. तेव्हा तिची करुणा येऊन त्याने स्वतःला बांधून घेतले. परीक्षिता, श्रीकृष्ण पूर्ण स्वतंत्र असून ब्रह्मदेव इत्यादींसह हे संपूर्ण विश्व ज्यांच्या अधीन आहे तरी सुद्धा अशा प्रकारे बांधले जाऊन त्यांनी आपण भक्तांच्या अधीन असल्याचे दर्शविले. गोपी यशोदेने मुक्तिदात्या मुकुंदाकडून जो कृपाप्रसाद प्राप्त करून घेतला तो ब्रह्मदेव, शंकर आणि वक्षस्थळावर असलेली लक्ष्मी यांना सुद्धा प्राप्त झाला नाही. हे गोपिकानंदन, अन्यान्य भक्तांना जितके सुलभ आहेत तितके देहाभिमानी, कर्मकांडी किंवा स्वरूपभूत झालेले ज्ञानी यांना सुद्धा नाही. यानंतर आई घरातील काम करण्यास व्यग्र झाली असता उखळीला बांधलेल्या कृष्णाने जे अगोदर कुबेराचे पुत्र यक्ष होते ते 2 अर्जुन वृक्ष पाहिले. नलकुबर आणि मणिग्रीव अशी त्यांची नावे होत. त्यांच्याजवळ विपुल ऐश्वर्य होते. त्यांना झालेला गर्व पाहूनच देवर्षी नारदांनी त्यांना शाप देऊन वृक्ष केले होते. अध्याय 9 समाप्त.